कष्ट पडतील ते कष्ट नक्की करेल. काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केल्यामुळं राष्ट्रवादी तुतारी या पक्षाला काही मला असं वाटत नाही की एखाद्या राजकीय पक्षामध्ये कार्यकर्ते येतात जातात. माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी कुठल्या पक्षातून येणं जाणं हे फार काय मॅटर करत नाही. त्यामुळे त्यांना ते निश्चित त्या ठिकाणी त्यांचं कामकाज चालू ठेवतील. मी मात्र काँग्रेस वाढवण्याकरता काँग्रेसच्या बरोबर आणखीन ताकद येण्याकरता निश्चित प्रयत्न करेन. काँग्रेस पक्षामध्ये काम करत असताना आपल्या प्रभागातल्या जनतेला काही आता फायदा होऊ शकतो काय? निश्चित होऊ शकतो. आता मी एका राष्ट्रीय पक्षाबरोबर जोडलेलो गेलेलो आहे. ज्याच्या राज्यामध्ये पण केडर चांगले, देशामध्ये पण केडर चांगले. मला खात्री आहे की आम्ही या सगळ्या टीमला घेऊन बरोबर जात असताना आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणूनच म्हणजे ज्या गोष्टी नका रस्त्यावर उतरून नका जे आंदोलन करायचं ते तर काँग्रेस म्हणून करेल. तर काँग्रेस म्हणून काम करत असताना इथले सगळे प्रश्न अगदी देशाच्या स्तरावर सुद्धा पोहोचवण्याचं काम मी करेल. तोच आक्रमकपणा जो पूर्वीच्या पक्षात माझा होता तो इथं राहील. तर मला खात्री आहे की आमच्या वानवडीकरांचे असंख्य प्रश्न वानवडी साळुंकेर प्रभागाचे हडपसर विधानसभा मतदारसंघाचे ते सगळे सोडवण्यासाठी माझा एकूण भर राहील आणि या सगळ्या संदर्भामध्ये आयुष्यात वाटेल ती किंमत मोजण्याची तयारी आहे. तो संघर्ष थांबणार नाही. आता प्रभाग क्रमांक 19 जे आहे तुम्हाला तिकडचे जे मतदार आहे, त्यांनी निवडणुकीमध्ये जास्त प्रेम दिलेलं आहे. माझी कोंडवेकरांना विनंती राहील की कोंडव्यातल्या मंडळींनी प्रशांत जगतापला 2024च्या विधानसभेमध्ये खूप चांगल्या मतांनी विजयी करण्याचा प्रयत्न केला, पण अर्थात थोडक्यामध्ये हुकलं. पण या सगळ्या परिस्थितीने ज्यांनी जातीवाद केला, जे वेगळ्या पक्षात असून सुद्धा सातत्याने मुस्लिम समुदायासाठी पुढे आले नाही किंवा सगळ्याच सर्व समाजासाठी ज्यांनी काही मेहनत केली नाही, त्याने त्या चिन्ह बदलून इकडे तिकडे होतात. आम्ही मात्र काँग्रेसची विचारधारा सोडली नाहीत. पूर्वीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमधून आम्ही काँग्रेसमध्ये आल्यानंतर या ठिकाणी या सगळ्या लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्हाला जे करता येईल ते करण्याचा आमचा कालही प्रयत्न होता, आजही राहिलेला, उद्या सुद्धा निश्चित आम्ही त्या धडपडीच होतो. त्यामुळे काँग्रेस पक्षाला पाठीशी उभं राहावं अशा प्रकारची आम्ही विनंती करतो.